नमस्कार मंडळी, कोल्हापूरकरांचा राम राम. अगोदर शिवरायांनी वंदन. कोल्हापूरमधनं 22 किलोमीटर हसूर आमचं गाव. हसूरमधील सागर सर म्हणल्या एकच आठवते, एकता फाउंडेशन. त्यामध्ये पोलीस भरती आणि मिलिटरी भरती अकॅडमी आणि वीर इंग्लिश मीडियम स्कूल. सागर सरने विविध क्षेत्रात पोरं आपली निर्माण केलीत. त्यात त्यांचा स्टाफचाही महत्त्वाचा वाटा आहे. कारण संस्कृती, शिक्षण आणि ध्येय यांची भरारी कशी घ्यायची ही या शाळेमध्ये शिकवली जाते, म्हणजे वीर इंग्लिश स्कूलमध्ये. त्याच मुलांची ज्ञानोबा तुकाराम गजरात दिंडी सोहळा व तसेच गावातील सांप्रदायिक लोक व टाळ, गजर आणि मृदुंग अशी दिंडी सामील झाली. नमस्कार, तुम्ही बघत आहे महेश बारडी चॅनल, यूट्यूब चॅनल. आणि आपण आता दिंडीसाठी आलो. आपल्या महाराष्ट्रात संप्रदाय, आपल्या महाराष्ट्रात इतकी तरी तुकोबा आणि ज्ञानोबाचा गजर, रामकृष्ण हरीचा गजर जास्त झाला. त्यामुळे या गजरामुळे आपण या दिगंबर चौले शिवशाहीर आपल्याला 4 गोष्टी सांगतील की संप्रदाय म्हणजे काय आहे. रामकृष्ण हरी ही आषाढी एकादशीच्या निमित्त ही दिंडी काढली जाते. हा वारकरी संप्रदाय, इथं जात पात मतभेद असं काही नाही, लहान थोर असं काही नसतं. काय असंच ही वारी, ही भक्तीची वारी आहे. तरी मला काय वाटतं या महाराष्ट्रामध्ये की संप्रदायपणा असल्यामुळे जिथे बिहार आणि जिथे उत्तर प्रदेशमध्ये ज्या घटना घडतात त्यामुळे त्या घटना आपल्याला कमी घडतात असं वाटतं. तुम्हाला काय वाटते? ही भक्तीचा महिमा आहे, भक्तीची शक्ती आहे साहेब. तुकाराम महाराजांच्या शिष्या बहिणाबाई शुरकर यांचा एक अभंग प्रसिद्ध बहुतेक तुम्हाला माहीत असेल. ज्ञानदेवे रचिला पाया, उभारले देवालया, नामतयाचा किंकर, तेने केले विस्तार, जनार्दनी एकनाथ, खांब दिला भागवत, तुका झाले से कळस, भजन करा सावकाश, निरुपम आले ओजा, बहिणा फडकवत असेल ध्वजा. अशी वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराजांचा इतिहास सांगण्याचा बहिणाबाई शुरकर यांनी प्रयत्न केलेला आहे आणि प्रयोग केलेला आहे. तरी हा दिंडी सोहळा विठ्ठल रुक्माईपासून मंदिरापासून ते अंबाबाईचं मंदिरापासून ते गोल गावाचा एक गोल करून बरोबर आणि विठ्ठल रुक्माईशी थांबणार होती. लहान मुलांची दिंडी आणि सांप्रदायिक लोक, त्यामुळे लोकसुद्धा बाहेर कळशी घेऊन पाय पुजायला पाणी आणत होती. विठ्ठल रुक्माईसुद्धा त्या मुलांच्यातलीच तयार करून ठेवलेले, त्यामुळे लोक त्यांना येऊन पाया पडत होती. त्यांच्या पाठीमागं सगळी मुले आणि सांप्रदायिक वारकरी जे महिला आणि पुरुष होते ते त्यांच्या मुलांच्या पुढे होते. दिंडी सोहळा एकदम मस्त आणि चांगला झाला. वीर इंग्लिश मीडियम स्कूल या मॅडमांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांनीसुद्धा मानलं पाहिजे की एवढी लहान मुलं गावातनं गोल फेऱ्या मारायचं म्हटल्यावर चेष्टा नाही. कारण लहान मुलांनी सांगवताना कधी जीव थकल्यासारखा होतो. खरोखर मॅडम आणि सहकाऱ्यांचे आभार आणि सागर सरांचे सुद्धा आभार. कारण शिस्त ही महत्त्वाची असते. शिस्तीमुळे तर मुलं शिकत असतात. तसे पंढरपूर मंदिर हे अगदी प्राचीन, कोण म्हणते 13व्या शतकात या अगोदरचं. त्यामधले वेगवेगळ्या अशा कथा आहेत. त्यातली एक प्रसिद्ध कथा म्हणजे लोकप्रिय कथा म्हणजे पुंडलिकांची कथा. पुंडलिक म्हणजे आईवडिलांची भक्ती करत देवांची सेवासुद्धा करायची. आईवडिलांची जी भक्ती करताना सेवा पाहिल्यावर देव प्रसन्न झालेत आणि सरळ पुंडलिकाला भेटायला आलेत. त्यांनी देवाला उभा केले आणि मी आईबापांची सेवा केल्यावर किंवा संपल्यावर मी तुम्हाला भेटतो. तोपर्यंत पुंडलिकाने वीट फेकली, मग देव विटेवर उभा राहिला. अशी सुरुवात. हे सगळं बरोबर आहे, परंतु पुंडलिकांचा काळ कोणता आणि कधी सुरुवात ही माहीतच नाही कुणाला. बावा काणे महामहोपाध्याय, मोठे संशोधक, महाराष्ट्राचे. बावा काणे यांना भारतरत्न पदवीसुद्धा मिळाले. 13व्या शतकातील अगोदर पंढरपूर हे वाढीव ठिकाण आहे असे त्यांचे विधान आहे. तर त्यासाठी त्यांनी संशोधात्मक पुरावे पण सादर केले. याचा अर्थ वारकरी संप्रदाय हा जुना आहे. त्या दिंडीबरोबर अंबाबाईच्या देवळावर गेली. अंबाबाईच्या देवळाची दर्शन आम्ही डायरेक्ट मुलांना आत पाठवले आणि अंबाबाईचे दर्शन घडवले. तोपर्यंत वारकऱ्यांचा कार्यक्रम बाहेर चालूच होता. टाळ घेऊन नाचायला त्याला वय काय नसते. कोण लहान मुलगा आणि वयस्कर माणूस किंवा नाचू शकतो. बघा की कशी लोक नाचायला. वारकरी संप्रदायामध्ये हा आनंद सगळ्यात मोठा आहे, जिथं लाजलं जात नाही.
सगळी मुलं मंदिरात असल्यामुळे सरांनी मला शूटिंग करायला मंदिरात बोललं. मग मंदिरात मी गेलो आणि मुलांचं शूटिंग घेतलं. सगळी विठ्ठल रखुमाईच्या पोशात होती, त्यामुळं किती मस्त वातावरण वाटायचं, एकदम सांप्रदायिक वातावरण. त्यात सर्व मुलांनी टोपी परिधान केली होती, त्यामुळं किती चांगलं वातावरण दिसत होतं. त्यातनं मी आणि अंबाबाईचं शूटिंग घेतलं आणि तसंच पाठीमागं आलो आणि विठ्ठल रखुमाईचं राहिलं म्हणून आणि परत विठ्ठल रखुमाईचं घेतलं. रामकृष्ण हरीचा गजर काय मुलांचा चालूच होता, त्यांनी काय ठेका सोडलाच नव्हता. लहान मुलांचं कसं किती आनंद असतो बघा, जे सांगेल ते सगळं बरोबर ऐकतात. त्यानंतर आम्ही त्यांना अंबाबाईच्या गावातून बाहेर काढले आणि पुढच्या प्रवासासाठी म्हणजे पुढच्या घरी जायचं आणि विठ्ठल रखुमाईला जायचं म्हणून त्यांना बाहेर या म्हणाले. मग ती एका लाईनीमध्ये देवळामध्ये उभा राहिली. पंढरपूर मंदिर हे कोणी बांधले तर होळकरांनी बांधले, तर कोण म्हणते महाराष्ट्रातील राज तुकोटांनी बांधले, तर कोण म्हणते पांडुरंग हा कानडी आहे, मग ही कानडी राजा म्हणतात ना. कोण म्हणते कृष्ण अवताराशी संबंध आहे, तर कोण म्हणते जैनांच्या नेमिनात आहे, तर कोण म्हणते बौद्ध. वारकऱ्यांचे आराध्य दैवत म्हणजे विठ्ठल, तीर्थ चंद्रभागा, क्षेत्र पंढरपूर, धर्मग्रंथ म्हणजे वारकऱ्यांचा धर्मग्रंथ प्रस्थानत्रयी म्हणतात, म्हणजे ज्ञानेश्वरी, भागवत आणि गाथा. ज्ञानेश्वरीमध्ये श्रीकृष्णाने सांगितलेले गीतेचे महत्त्व आणि भागवत कृष्ण कथेशी संबंधित आणि गाथा म्हणजे विठ्ठल भक्तीचा उत्खंड अनुभव तिच्यामधून मिळते. ज्ञानेश्वरी ही ज्ञानेश्वरांची, भागवत ही एकनाथ महाराजांनी, गाथा ही तुकाराम महाराजांची अशी आख्यायी आहे. मंदिराचे गुरव सौरगौरव आमचे मित्रच, ते म्हणाले जरासं अंबाबाईचं जरा शूटिंग घ्या म्हणजे सगळ्यांना दिसेल. मग मी आत गाभाऱ्यामध्ये गेलो आणि विठ्ठलांची पण मूर्ती होती, परत पेटी होती आणि तबला, विण्यासकट सगळं होतं. किती मन प्रसन्न, गाभाऱ्यात गेल्यानंतर आनंद वेगळाच होता माझा. हे शूटिंग करण्यासाठी मला सागर सरांनी आणि दिगंबर चौगुलेंनी तयार केलं, नाहीतर मी माझ्या कामातच व्यस्त होतो. तरी पण एक मित्रांसाठी आपला अनुभव चांगला असू दे म्हणून काय म्हणाले. इथं मला विठ्ठा बघून मला विठ्ठलाची आठवण झाली. विटेवरी हुबा म्हणण्यात आणि आठवण्यात लय फरक असतोय, कारण इथं कष्ट बघा की विठ्ठा उचलून वरती टाकून दुसरी टाकायच्या, म्हणजे गवंड्यांचं किती अवघडीचं काम करावं लागते बघा की, कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही. देवांसुद्धा हेच सांगितले, कष्ट केल्यावरच आपल्याला फळ हातात मिळणार, तसाच विषय आहे बघा. सगळ्यात कष्ट कोण करत असेल तर सगळ्यात मोठी शेतकरी. शेतकरीला कधी आळसच नाही. शेतकरी जेवढा दिवसभर कामात असतोय तेवढा रात्री झोपून जातो, पण त्याच्याकडे सुख समाधान पण त्याच पद्धतीनं असतं. कष्ट करणाऱ्या लोकांचं पण कसं असते बघा की, कष्ट म्हणजे केल्याशिवाय हातात काय पैसे मिळत नाहीत, विठ्ठा टाकल्याशिवाय पुढं काम पण चालत नाही आणि पुढं पैसे पण मिळत नाही, असं काम आहे. फुकट बिकट दिले ऐक
ऐकता मन माझे रमण चला पुढे चालत चाल विठ्ठल 2 मिनिटं चक्कर येत्या बरोबर तिला बोले तिला Ayo,
गाड्याला मामा गावाचा येडा पूर्ण भीत चालता तोवर जरा थांबूया म्हणाला. फुगड्यांचा कार्यक्रम सुरू झाला. प्रत्येकाने फुगड्या घातल्या आणि टाळ मृदंगावर नाचागली सगळी. मी पण जरासं टाळ घेतला आणि मी सांप्रदायिक वारकऱ्यांच्यावर मी पण जरा नाचत गेलो. तर सगळी म्हणाली सरितावर फुगडी खेळ. मग आता सरिताला पण मी बोलून घेतलं आणि बाबा फुगडी खेळूया, देवाचं आहे म्हणल्यावर काय अडचण नाही म्हणालो. किती आनंदायी वातावरण हसूरमध्ये होतं ते ह्या सर्वांना आणि परत गावाला माहीत झालं असेल बघा. टाळ आणि मृदंगाच्या चालीवर सगळी डान्स करायला बघत होते. किती भारी वाटायचं बघा की. आम्ही सागर सरासनी बोललो फुगडी घालायला. वहिन्यांनी सागर सर आल्या आणि मग फुगडी घातली. हा फुगडी घाल फुगडी घाल. हा डान्स घे डान्स घे. चल की चल असू दे. हा असू दे चल. त्याला काय होतं माझा अर्धा देव
ज्ञानबा तुकाराम म्हणा 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 वाजवा टाळी. जा पुढं. आम्ही आता सरळ बाजारपेठेत आलो होतो, म्हणजे मंदिराच्या अगदी जवळ. आता ह्या मंदिराच्या अगदी जवळ असल्यामुळे इथं बाजारपेठेत आम्ही रिंगण केलं होतं आणि रिंगण सोहळा संपन्न केला. त्या रिंगणामध्ये झेंडासुद्धा फडकविला, परत फुगडीसुद्धा घातली आणि रामकृष्ण हरीचा उत्सव सुरू केला. पूर्ण बाजारपेठ माणसाने सगळी भरलेली, कारण लहान मुलांचा कार्यक्रम म्हणल्यावर कोण सोडणार. माऊली तुकाराम आता दिंडीबरोबर विठ्ठल रखुमाईच्या देवळात पोचली. आता इथं मुला थकले असल्यामुळं त्यांना आत मंदिरामध्ये बसा म्हणून सांगितले. कारण एवढ्या लहान वयात पूर्ण गावाचा घेरा मारायचा म्हटल्यावर काय चेष्टा आहे का सांगा की. त्यांना आत बसवले, नाश्ता पाणी म्हणून शाबू चिवडा देण्यात आला. तर तुम्ही बघत आहे महेश बागडी चॅनल आणि हासूरमध्ये हा कार्यक्रम आम्ही 16 दिंडीचा केलेला आहे छोटासा.
आणि महाराष्ट्रामध्ये ज्ञानोबा तुकाराम यांनी ही पालखी सोहळा केल्यानंतर जो संप्रदाय तयार झाला तो म्हणजे सांगण्याच्या पलीकडे झाला. त्यामुळं आपल्या महाराष्ट्राची कधी आपली उंची महाराष्ट्र राज्याची उंची वाढली. ज्या ठिकाणी तामिळनाडू किंवा बिहार असू दे किंवा उत्तर प्रदेश असू दे तिथं घटना घडतात ते त्यांचा संस्कृतीमुळे घडतात. आपल्या इथे संस्कृती सांप्रदायिक असल्यामुळे या असल्या चांगल्या घटना घडलेल्या आहेत. त्यामुळं ज्ञानोबा तुकारामांनी जे आणलं ते मी एक नंबर चांगलं आणलं आणि चांगली संस्कृती आपल्या महाराष्ट्राला जपायला मिळणार. त्यामुळं आता मामा 2 मिनटं आपल्या गोष्टी सांगतील. आसुरदोमाला तालुका करवी इथं हरिभक्त संप्रदाय यांच्या आणि गावाच्या वतीनं आषाढी सोहळा साजरा झालेला आहे. दिंडी प्रदक्षिणा सागर सर महेश बागडी यांच्या अध्यक्षतेखाली हासूर सोहळामध्ये जे ज्ञानोबा तुकारामांनी हैबती बुवानी जी दिंडी चालू केली त्या दिंडीचा अपारंपरिक प्रेम या सर्व वारकरी संप्रदायानं हासूरच्या सर्व भाविक भक्तांनी जोपासलेला आहे आणि इथून पुढं ते जोपासत राहतील असे मी वारकरी संप्रदायाच्या वतीनं आपल्याला अभिवादन देतो. तसेच आज आपल्या ठिकाणी साधू संत निवृत्ती सोपान ज्ञानदेव तुकाराम या साधू संतांनी मुक्ताबाईंनी जनाबाईंनी या सर्व साधू संतांनी हा आषाढीचा सोहळा दिंडी प्रदक्षिणा असेल पालखी सोहळा असेल आता चालू ठेवलेला आहे आणि अविरत हा चालू आता गेली 700 वर्ष ज्ञानोबा तुकारामाचा हा पालखी सोहळा चालू झालेला आहे. या पालखी सोहळ्यामध्ये हासूर गावच्या आणि पंचक्रोशीतील सर्व भाई भक्तांनी लाभ घेऊन सुखानंद लुटलेला आहे. याच देही याच डोळा भोग मुक्तीचा सोहळा असा आपण असा काय भोगलेला आहे. जेथे जातो ते तू माझ्या संगती तो भगवंत आपल्या सोबत आहे आणि सोबत असल्यामुळं आनंदाची डोळी आनंदाची तरंग याप्रमाणे हा सुख सोहळा संपन्न होऊन विठ्ठल मंदिराची त्याची सांगता होती. नमस्कार. विठू माऊली तू माऊली जगाची असा संप्रदायाचा जी सेवा आपल्याला मिळाली आहे ती हासूरमध्ये आज संपन्न झालेली आहे. ती आणि चांगल्या रीतीने आम्ही पार पाडली. त्यामध्ये मामांनी परत सागर सरांनी आणि परत दिगंबर चौगुले आणि मामा सर्वांनी ती दिंड्या ती पार पाडली आणि एक भाऊ भक्तांना आपल्याला चांगलासा अनुभव मिळाला आणि गावातल्या लोकांना पण एक चांगला अनुभव आणि संस्कृतीचा अनुभव मिळाला. वारकरी संप्रदाय स्वीकारायचा आहे व तुम्हाला व्हायचं आहे वारकरी तर काय करावं लागतं. वारकऱ्यामध्ये मंत नाहीत संत आहेत फडप्रमुख आहेत. मग जो कोणी वेगवेगळे फडप्रमुख आहेत. जो कोणी तुला माळ घालायची असेल ते फडप्रमुखांची गाठ घ्यायला लागते. त्या फडाचा प्रमुख आहे त्या प्रमुखाच्या हस्ते त्यांच्याकडे जायचं त्यांना भेटायचं त्यांना विनंती करायची. त्यांनी सांगितलेले नियम ऐकून घ्यायचे आणि सोबत नेलेली माळ ती ज्ञानेश्वरीवर ठेवतो आणि माळ उचलून आपल्याला देतो. तुम्ही त्यानंतर महाराजांना आणि ज्ञानेश्वरीला नमस्कार करायचा आणि महाराजांच्या हस्ते ती माळ आपल्या गळ्यात घालून घ्यायची. मग झालंच की तुम्ही माळकरी. एवढे साधा सोपा माळकरी व्हायचा प्रकार आहे बघा. नमस्कार. आज आषाढी एकादशीमुळे आपण इथं पालखीचा कार्यक्रम छोट्या मुलांचा पालखीचा कार्यक्रम झाला आणि त्यामध्ये एक शाळेच्या विद्यार्थ्यांनी परत गावातील सांप्रदायिक मंडळ आणि मित्रांनी दिंडी काढली. त्या दिंडी सोहळा अतिशय चांगला झाला. त्यानंतर आता सर 4-5 मिनिट शब्द बोलतील. बोला. आज आपल्या गावामध्ये गेले 3 वर्ष वीर इंग्लिश मीडियम हासूर आणि वीर क्लासेस आणि गावातील सांप्रदायिक गौरव याच्या संयुक्त विद्यमानाने 3 वर्ष दिंडीचा हा कार्यक्रम पाऊस असो ऊन असो वारा असो या परिस्थितीतसुद्धा हा दरवर्षी रिंगण सोहळा असू दे छोटासा या गावाच्या परंपरेला साजेल असा कार्यक्रम आम्ही दरवर्षी या ठिकाणी साजरा करतो. यामध्ये अनेक सांप्रदायिक लोक त्याचबरोबर गावातील तरुण वर्ग असेल वृद्धापासून लहानापासून थोरापर्यंत सर्व लोक यामध्ये आनंदाने सामील होतात आणि एकजुटीनं हा 1-2 तास कार्यक्रम विठ्ठल रुक्मिणी मंदिरातून सुरू होतो आणि गावाचा पुन्हा येडा मारून हा कार्यक्रम विठ्ठल रुक्मिणी या मंदिरामध्ये परत त्याचे निरोप समारंभ होतो आणि या कार्यक्रमामध्ये गावातील प्रत्येक गलीमध्ये अतिशय आनंदाने ह्या सोहळ्याला मान सन्मान दिला जातो आणि असा दरवर्षी हा मान सन्मान मिळत जाऊ आणि हा असा दरवर्षी दिंडी आमची संपर्कही वाढत राहील. धन्यवाद. ज्ञानोबा तुकारामांची जी पालखी सुरू झाली महाराष्ट्रामध्ये त्यामध्ये आपली महाराष्ट्राची संस्कृती जपली जाते. त्यावर तुम्हाला काय बोलायचं आहे. अगदी शेकडो हजारो वर्षापासून
ही महाराष्ट्राच्या मातीमध्ये अगदी ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबाने त्याचा पाया रचला आणि तुकारामने त्याचा कळस घातला, अशा हजारो वर्ष होऊन गेली. हा 1800 युगे हा विठ्ठल ह्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये स्थित आहे आणि लाखो म्हणजे महाराष्ट्र असू दे देशाबाहेरच्या लोकांचे एक श्रद्धास्थान आहे. आणि आषाढी वारीमध्ये हा एक संप्रदाय वर्गातील अगदी आनंदाचा सोहळा, आयुष्यातला सर्वात आनंदाचा सोहळा विचारला असेल तर हा आषाढी एकादशीचा सोहळा जर आपण पाहिला आणि महाराष्ट्राच्या मातीमध्ये हा शेकडो वर्ष चालू आणि अगदी जोपर्यंत हे चालत राहणार तोपर्यंत हा वारीचा सोहळा कधीही न चुकणारा असा हा आनंदाचा सोहळा या ठिकाणी महाराष्ट्राच्या मातीमध्ये नेहमी संपन्न होत राहील. प्रत्येक राज्याच्या संस्कृतीमध्ये प्रत्येक राज्याची संस्कृती जशी आहे तशी महाराष्ट्राची संस्कृती ह्या ज्ञानोबा तुकारामचा गजरमुळे कशी वाटते तुम्हाला? अगदी छान. कारण महाराष्ट्राच्या मातीमध्ये जर आता आपण पाहिलं तर अनेक मोठमोठी मंदिरं आहेत. लाखो रुपयाचं दान देणारे सुद्धा असे काही मंदिरं आपल्या देशामध्ये आहेत. पण अगदी गरिबांचा जर म्हटला, गरिबांचा कैवारी माऊली ज्याला म्हणतात असा हा विठोबा राय आहे. आणि अगदी 10 रुपयाच्या पावतीपासून लाखो रुपयाची पावती ह्या मंदिरामध्ये दिली जाते. इतका हा साधा सर्वसामान्यांना आपलासा वाटणारा हा एकमेव महाराष्ट्रातला किंवा देशातला एकमेव देव असेल की जो विठ्ठल माऊली आहे. लाखो लोकांचे श्रद्धास्थान आणि अगदी गरिबांचा हा देव आहे. अशा तऱ्हेने हा कार्यक्रम आम्ही संपन्न झाला आहे असं मी सांगतो आणि ह्या दिंडी सोहळा इथंच थांबून आता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय बाय. सर्व वारकरी संप्रदायाचे सागर सरांनी नारळाच्या पेटीत स्वागत केले. कारण दिंडी सोहळ्यामध्ये वारकरी संप्रदायाने खूप मदत केली. त्यांच्यामुळे तर दिंडी ही घडली. रामकृष्ण हरीच्या गजरात पूर्ण दिंडी गावात गेली. इथंच कार्यक्रम सांगता आला. मग मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब नक्की करा. रामकृष्ण हरी.